नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि आज 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता माहेश्वरी चौकामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला। विदेशामध्ये जाऊन त्याने आरक्षण विरोधी भूमिका घेतल्याचे कारण पुढे करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी माननीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निषेध केला आणि या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। या ठिकाणी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन शिपुतळा तसेच विद्यमान आमदार नामदेव सासाने यांनी दिले असून त्यांनी आपल्या प्रतिक्रियातून कोणते विचार व्यक्त केले आहेत ते आपण आता जाणून घेऊया। आणि विदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी आरक्षणाला आपण कसे विरोधी आहोत हे त्या ठिकाणी मांडायचं अशी दुटप्पी भूमिका जी राहुल गांधीने घेतलेली आहे आणि या देशातलं आरक्षण संपवण्याचं जे त्या ठिकाणी विधान केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे। भारतीय जनता पार्टी राहुल गांधीने जे भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी एकत्रित आलेली आहे। राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारतातील वंचितांना मागासवर्गीयांना आरक्षण त्या ठिकाणी नाकारण्यात येईल, त्यांना त्यांचं आरक्षण रद्द करण्यात येईल अशा प्रकारचं विधान त्या ठिकाणी केलं। प्रत्यक्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला त्यांनी खलनायक ठरवून लोकांमध्ये चुकीचा भ्रम पसरवून की ही भारतीय जनता पार्टी वंचितांचं आरक्षण त्या ठिकाणी रद्द करणार आहे आणि म्हणून त्यांना 400 पार त्यांना सीट पाहिजे अशा प्रकारे चुकीचा त्यांनी भ्रम लोकांमध्ये पसरविला। वास्तविक पाहता आज काँग्रेसचा चेहरा या ठिकाणी जो खरा चेहरा आहे हा खरा चेहरा या ठिकाणी उघड झाला। काँग्रेसच हीच वंचितांची त्या ठिकाणी खरी विरोधी आहे आणि याच काँग्रेसला या वंचितांचा मागासवर्गीयांचं आरक्षण या ठिकाणी रद्द करायचं आहे। त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी सगळे भारतीय जनता पार्टीचे पूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी एकत्र झाले आहोत। आम्ही काँग्रेसचा या ठिकाणी निषेध करतो।